श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो नमस्कार, डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळी भक्तिरस म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवे तर सर्व आपले श्रद्धास्थान असणारे देवदेवतांचे नवनवीन व्हिडिओ भक्तिमंत्र आपण ऐकत असतो आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्व तीर्थक्षेत्रांची माहिती, वर्षभरात असणाऱ्या कॅलेंडरमध्ये सर्व सणांची माहिती, त्याचे मंत्र जप, शुभ दिवस, शुभ वेळ हे सगळं आपण या माध्यमातून पाहत असतो। त्यामुळे आपल्या सपोर्ट आणि जे काय आहे ते सर्व सदैव असतंच, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तुमच्या सपोर्टमुळे नक्कीच आपल्याला डेस्क मराठी या चॅनलला पुढे जाण्यास नक्कीच चांगले मार्गदर्शन मिळत आहे। तर मित्रांनो आजचा जो विषय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तिरसात जे कोणी न्हावून निघतं, जे कोणी याच्यात रममान होतं, नक्कीच त्याला आयुष्यामध्ये चांगल्या विचारांची जोड मिळते आणि चांगला विचार हा माणसाला सदैव पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच फायद्याचा असतो। तर मित्रांनो आपला विचार आणि त्यानुसार जे वागणं असतं ते नक्कीच आपल्याला प्रभावी ठरतं। तर त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मित्रांनो अशी 2 ते 3 सायंटिस्टची उदाहरणं मी देऊ शकतो की ज्यांनी स्वप्नात जे पाहिलं तेच सत्यात उतरलं। तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जे काही स्वप्न पाहता ती सत्यात उतरवण्याचे जे काम आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं असतं आणि अशीच स्वप्न पहा की जी तुम्हाला स्वप्न पडतील आणि ते तुम्ही सत्यात उतरू शकाल। नक्कीच मित्रांनो आपण झोपण्याआधी अगदी 1 तास म्हटलं तर जो काही विचार करतो, जो विचार तुम्ही झोपण्याच्या आधी 1 तास म्हणजे रात्री समजा तुम्ही 10 वाजता झोपत असाल तर 9 ते 10 वाजेपर्यंत जो काही तुम्ही विचार कराल, ज्या काही कृती कराल, ज्याचंच वारंवार तुम्ही मनन कराल, चिंतन कराल, त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच स्वप्नात येऊ शकतात। अगदी त्या पहाटे सुद्धा येऊ शकतात आणि आपण म्हणतोच की पहाटे पडलेली जी स्वप्न असतात ती सत्यात उतरतात, ती खरी होतात असू शकतं। मित्रांनो तर असाच विषय आहे। 2 सायंटिस्ट होते ज्यांना असं स्वप्न पडलं की मी DNA चा शोध लावू शकतो, मग तो DNA कसा असेल, तर त्यांनी जसं DNAचं स्वप्न पाहिलं तसाच DNA सुद्धा त्यांच्या स्वप्नात त्यांना दिसल्याप्रमाणे DNA चा शोध त्यांनी लावला। दुसरी एक गोष्ट आहे की नागाचं जे चालणं आहे, जे वेटुळं घालणं आहे, तसंच एका सायंटिस्टला वाटलं की बेंझिन कसं असेल, तर बेंझिनची रिंगसुद्धा C6H6 अशीच नागाच्या वेटुळ्याप्रमाणे निघली। जे स्वप्न त्या सायंटिस्टला पडलं त्याच्यावरून बेंझिनची रिंग अशीच असावी असं त्याला वाटलं आणि ते तसंच निघलं। तर असा विषय असतो की जो आपण विचार करतो तसंच त्या गोष्टीसुद्धा असू शकतात, सत्यात उतरू शकतात। तर मित्रांनो त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला नक्कीच सांगेन की एक कुटुंब होतं, एक कपल होतं ज्यांना एक मुलगा होता आणि तो मुलगा खूप हुशारही होता आणि त्याचे आईवडील सुद्धा हुशार असल्यामुळे त्यांना असं वाटलं की माझा मुलगा जर इथे हुशार आहे तर तो इथे भारतात न ठेवता मी त्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अमेरिकेत घेऊन जाईल असं त्या कपलला वाटलं। तर ते जोडपं ते आपल्या लहान मुलाला घेऊन अमेरिकेत राहायला गेलं, तिथे सेटल होण्याच्या तयारीत ते राहू लागलं। परंतु भारतामध्ये जो उदरनिर्वाहासाठी लागणारी जी रक्कम आहे त्याच्या कितीतरी पट रक्कम ही अमेरिकेमध्ये नक्कीच त्यांना लागायला लागली। त्यांनी डबल शिफ्टमध्ये काम करण्यास सुरुवात केलं, आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये टाकलं, परंतु त्या मुलाचं तिथे काही मन लागेना, तो वेगळ्याच काहीतरी कृती करत असायचा आणि त्या मुलाने शिक्षणाचा जो रस आहे तो आपल्या आईवडिलांशी नक्कीच कम्युनिकेट केला की मला शिकण्यामध्ये रस नाही, मला शाळेमध्ये जाण्यासाठी अजिबात आवडत नाही वगैरे वगैरे। तर त्याच आईबापांना असं वाटलं की आपला मुलगा एवढा इंडियामध्ये हुशार होता आणि तो इथे आल्यानंतर शिक्षणामध्ये त्याला रस नाही। तर याचं सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या मुलांना कोणत्या गोष्टीत रस असेल, कोणत्या गोष्टीत आतमध्ये त्यांची इच्छाशक्ती डीप जाण्याची असेल तर ते अगदी 5%
लोक जे आहेत ते आपल्या मुलांना त्या मार्गाने जाऊन देतात, परंतु प्रत्येक पालक आपल्या मुलाने चांगलं शिकावं, डॉक्टर इंजिनियर व्हावं, चांगल्या कोणत्या तरी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावं, गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये जावं, हीच प्रत्येक पालकाची इच्छा असते, मोठं शिकून व्हावं एवढीच इच्छा असते आणि ती चुकीचीही नाही आहे, जी प्रत्येक पालकाला काळजी वाटतेच. तसंच झालं मित्रांनो या मुलाच्या बाबतीत. तर पालक त्याला म्हटले, त्याचे आईवडील त्या मुलाला म्हटले की बाळा, तुझ्यासाठी आम्ही इथे भागत नाही, तुझं शिक्षण चांगलं हो, तू मोठा डॉक्टर हो, यासाठी आम्ही डबल शिफ्ट करायला तयार आहोत, लागण ते कष्ट करायला तयार आहोत, परंतु तू शिकला तर आमची स्वप्न पूर्ण होतील. परंतु त्या मुलाने सांगितलं की मला शिकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, तुझं उदरनिर्वाह कसा करशील, मग जर तू शिकला नाही तर तू कसा जगशील, या चिंता आम्हाला सतत भेडसावत राहतील. तर त्या मुलाने सांगितलं की मला जगण्यासाठी किंवा लागणाऱ्या उदरनिर्वाहासाठी पैशाची अजिबात चिंता नाही, पण मी जे करत आहे अगदी काही डॉलर त्यांच्या अकाउंटमध्ये डबल शिफ्ट करून जे होते, तर याच्या अकाउंटमध्ये त्यांनी सांगितलं की मला उदरनिर्वाहासाठी जेवढी रक्कम लागते त्याच्या कितीतरी पट मी आत्तासुद्धा माझ्या अकाउंटमध्ये आहे. तर ते पालक म्हणजे ते जोडपं जे आहे, जे भारतातून तिथं शिफ्ट झालं आपल्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी, इंजिनियर करण्यासाठी, मोठ्या हुद्द्यावरती पाठवण्यासाठी, त्यांना आश्चर्य झालं कसं शक्य आहे. तर त्या मुलाला ज्या गोष्टीमध्ये रुची होती, पालक घरी नसताना डबल शिफ्टमध्ये काम करताना हा मुलगा त्याच्या कम्प्युटरवरती अगदी आत्ता जे समाजात चालू आहे की ॲडव्हर्टायझिंगची जी दुनिया आहे त्याच्यामध्ये त्याने $1000 त्याच्या अकाउंटमध्ये कमावले होते. ज्या मुलाला शाळेमध्ये रस नव्हता, परंतु या सोशल मीडियाच्या मार्फत त्याने स्वतःचं एक ॲडव्हर्टायझिंग जी वेबसाईट आहे ती बनवली आणि त्याच्या मार्फत 1000 करोडचं बॅलन्स त्याच्या अकाउंटमध्ये तो त्या पालकांना आढळला. म्हणजेच काहीतरी वेगळं करून त्याने पैशाचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याने सोडवला आणि मला शिक्षणात रस नाही हे सांगण्याचं धाडस त्याच्या पालकांना केलं. पण आपल्याकडच्या मुलांना ते सांगण्याचं धाडस किंवा त्याचा कॉन्फिडन्स कोणाला नसल्यामुळं पालक सतत चिंतेत राहतात मित्रांनो. तर ही एक उदाहरणं सांगायचं झालं. सगळ्यांच्या बाबतीत हे शक्य होईल न होईल तो एक वेगळा भाग आहे, परंतु हे एक स्टोरी आहे की मुलांना आपण जे करतोय त्याच्यावरती न लादता त्याला ज्याच्यामध्ये रुची आहे, त्याला जे आवडते ते करण्यासाठी नक्कीच सपोर्ट जर केला तर तो मुलगा त्या क्षेत्रामध्ये नक्कीच पुढे जाऊ शकतो. नक्कीच अभ्यासाचं प्रेशर न देता त्याला जे आवडते त्याच्यामध्ये त्याला संधी उपलब्ध करून देण्याचं काम आपण जर ॲज अ गायडर म्हणून, ॲज अ मार्गदर्शक म्हणून जर आपण केलं तर नक्कीच तो मुलगा पुढे जाऊ शकतो. विचार जर आपण पॉझिटिव्ह केला तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत आहे, परंतु त्याच्यातून जर 1% जर आपण चांगला विचार केला तर नक्कीच माणूस हा त्या विचारामुळे नक्कीच निगेटिव्ह गोष्टीपासून पॉझिटिव्ह गोष्टीकडे जाऊ शकतो. असंच मी एक उदाहरण देईल की मॅरेथॉनची स्पर्धा होती आणि एक शेतात काम करणारी जी महिला आहे त्या शेतात काम करणाऱ्या महिलेचा नवरा खूप आजारी होता. डॉक्टरने सांगितलं की याला ₹5000 याच्या लॅब टेस्टला लागतील, रक्त चेक करून बाकीच्या ज्या टेस्ट आहेत त्या करण्यासाठी लागतील, तरच त्या आजाराचं निदान होईल. परंतु त्या आजींना आपल्या नवऱ्याला वाचवायचं होतं, काही करायचं होतं. त्यांना कळालं की पुण्यामध्ये या ठिकाणी अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे जेथे त्या स्पर्धेसाठी जे लाखो जे मॅरेथॉन पळणारे आहेत त्यांनी तयारी केलेली होती. त्यांच्यामध्ये ही आजी धावली आणि तिने ती रक्कम मिळवली. त्या लताबाई करे नावाच्या ज्या आजी आहेत त्या आजही ज्ञात आहेत सर्वांना की त्यांच्या डोक्यात जो विचार होता त्यांना मॅरेथॉनमध्ये जिंकायचं नव्हतं तर माझ्या नवऱ्याला वाचवायचं होतं, मला ते ₹5000 पाहिजे, हा विचार त्या आजींच्या मनात आला आणि त्यांनी ती मॅरेथॉन जिंकली. अनवाणी पायाने त्या पळाल्या. काय मनात असेल हां, फक्त आपल्याला ते ध्येय गाठायचे कशासाठी, तर आपल्याला जी गरज आहे ती भागवण्यासाठी. हा विचार खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. DNA शोधताना सुद्धा सायंटिस्टने असंच केलं. इंजिनिअरिंगच्या सायंटिस्टने स्वप्नात पाहिलं, जो विचार स्वप्नात पाहिला तो सत्यात आला. तर असे अनेक गोष्टी आहेत मित्रांनो ज्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आपले विचार पॉझिटिव्ह जर असतील तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी साध्य करू शकता. मित्रांनो, श्रद्धा आपल्या देवावरती असतेच, परंतु आपल्या प्रयत्नांची जोड जर श्रद्धेला असेल तर कोणतंही कार्य अयशस्वी होत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातून नक्कीच
तुम्हाला काहीतरी प्रेरणादायी मिळेल ही आशा व्यक्त करून पुढील व्हिडिओसाठी मी तुमच्याकडून रजा घेतो. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.